सावेडी उपनगरात चोऱ्या घरफोड्यांचे सुरू झालेले सत्र काही थांबण्याचे नाव घेत नाहीये। गेल्या आठवडाभरात भर दिवसा अनेक घरे फ्लॅट चोरट्यांनी फोडत लाखोंचा ऐवज चोरून नेलेला असताना आणखी एका व्यावसायिकाचा बंद फ्लॅट चोरट्यांनी भर दिवसा फोडत 7.5 तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि 50,000ची रोकड चोरून नेल्याची घटना सावेडी उपनगरातील सोनानगर चौकात असलेल्या पितृछाया अपार्टमेंटमध्ये घडली। याबाबत राजीव गुलशन कुमार धुप्पड राहणार पितृछाया अपार्टमेंट सोनानगर चौक सावेडी यांनी गुरुवारी 16 मेला दुपारी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। बुधवारी 15 मेला नेहमीप्रमाणे धुप्पड यांनी सकाळी 11च्या सुमारास त्यांच्या राहत्या घराच्या दरवाजाला व्यवस्थित कुलूप लावले आणि ते दुकानावर निघून गेले। रात्री 8:30च्या सुमारास दुकान बंद करून ते घरी आले असता त्यांना घराच्या दरवाजाचा कडी कोंडा तुटलेला दिसला। त्यामुळे त्यांनी तातडीने घरात बेडरूममध्ये जाऊन पाहिले असता बेडरूममधील दोन्ही कपाटे उघडी दिसली आणि तेथे सर्वत्र उचकापाचक झाल्याचे दिसून आले। त्यांनी एका कपाटात तपासणी केली असता त्यात ठेवलेले 4 तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या, 3 तोळे वजनाचे सोन्याचे कडे, अर्धा तोळ्याची सोन्याची अंगठी, चांदीचा एक जग, 6 ग्लास असा मुद्देमाल दिसला नाही। त्यानंतर दुसऱ्या कपाटाची पाहणी त्यांनी केली असता त्यात ठेवलेली 50,000ची रोकडही गायब होती। सदर घटनेबाबत माहिती मिळता शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, तोफखान्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, उपनिरीक्षक शैलेश पाटील, महिला पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मोरे आदींनी पोलीस पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। याबाबत धुप्पड यांनी गुरुवारी 16 मेला दुपारी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात भारतीय दंडविधान कलम 454, 457, 380 प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल केला। पुढील तपास उपनिरीक्षक शैलेश पाटील करत आहेत। बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।